डिसेंबरला मी आरआरबी फ्रीचा एक्झाम जाताना मोठा नाका ब्रिजवर माझा ऍक्सिडेंट झाला टू व्हीलर जाताना आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी बेशुद्ध पडलो होतो. ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये खूप जण असे आहेत की जे इंग्लिश मग मागे राहतात. गाडी खूप जास्त महत्वाचे आहे. जसं की आमच्या तर क्वेश्चन सिलेक्शन महत्वाचं असतं. 100% शिक्षकाचा रोल खूप महत्वाचा आहे. कारण रिडिंग बेस तुम्हाला जायचं नाहीये, तिथं प्रॅक्टिस बेस जायचं आहे. मागच्या वर्षी जे फेल्युअर आले त्यात आपण स्वतःमध्ये बदल करून आपण इथून पोस्ट घेऊन जायची, जे की नशिबाने माझं ते झालं. मी मेहनत पण केली. प्रॉपर सिलेबस वरती कमांडाना तुम्ही तुमचं यश मिळवू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सक्सेस स्टोरी मध्ये प्रदीप लांडगे सर आहेत. त्यांचं रिझल्ट म्हणजेच IBPS क्लर्क युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये आणि त्याच्यानंतर RRB क्लर्क जे की महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे. यांचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि ज्या प्रकारे आपण या थंबनेलला टायटल दिलेलं आहे स्वप्न ते वास्तव, ह्या टायटलला साजेशी अशी त्यांची स्टोरी आहे. त्याच्यामुळे हा पॉडकास्ट घेतोय आपण. दुसरी महत्वाची गोष्ट, हा पॉडकास्ट थोडासा वेगळा असेल बाकीच्या पॉडकास्ट पेक्षा. याचं कारण असं, कारण पेपरला जाताना खूप साऱ्या अडचणी त्यांच्यामध्ये आलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जाणून घ्यायच्या आहेत आजच्या पॉडकास्ट मध्ये. तर नमस्कार, या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप स्वागत. थँक्यू सर. याच्यामध्ये सुरुवात करताना मला हे सांगा की पहिलं थोडंसं इंट्रोडक्शन द्या. थँक्यू सर. थँक्यू संकल्प टीम. थँक्यू सगळ्यांना जे या माझ्या यशामध्ये त्यांचा वाटा आहे. आणि थँक्यू माझ्या आई वडिलांना. तर माझे पूर्ण नाव प्रदीप रामदास लांडगे आहे. मी कसबे दडवळे धाराशिव जिल्ह्यातील छोट्याशा गावातून येतो आणि माझं इंजिनिअरिंग मी वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट VJTI मुंबई इथून कम्प्लीट केलं आहे. 2021 मध्ये मी पास आउट झालो. त्यानंतर 2 वर्ष मी कंपनीमध्ये टोयो इंजिनिअरिंग कंपनीमध्ये जॉब केला. जॉब केल्यानंतर तुम्हाला बँकिंग या क्षेत्रात येऊ वाटलं ते का? कारण मला एक समजतं की मुंबईमध्ये जे ग्रॅज्युएट होतो मुलगा, बँकिंग सेक्टर तर जास्त निवडत नाही, त्यांचे सेक्टर ते निवडतात. तुम्हाला बँकिंग सेक्टर मध्ये येऊ का वाटलं? तर जसं की मी प्रायव्हेट जॉब करत होतो तेव्हा तेव्हा शेड्यूल खूप बिझी राहायचं. म्हणजे लवकर जावं लागायचं आणि संध्याकाळी उशिरा आणि थोडं हेक्टिक शेड्यूल होतं. त्यानंतर मी एक्सप्लोर केलं की मी कुठे कुठे जॉब घेऊ शकतो किंवा मला ऑपॉर्च्युनिटीज मी बघितल्या. तेव्हा मला कळलं की बँकिंग क्षेत्रामध्ये SBI, IBPS वेगवेगळ्या सरकारी बँकांमध्ये आपल्याला जॉब मिळू शकतो. त्यासाठी जे मला इंजिनिअरिंग मध्ये ऍप्टिट्यूड होतं तेच ते लागणार होतं आणि माझा थोडा इंटरेस्ट ह्या क्षेत्रामध्ये वाढला. त्यानंतर मी थोडं रिसर्च केलं. तेव्हा कळलं की ते प्रमोशन फास्ट आहेत, परत जॉब सिक्युरिटी आहे आणि जे मला गोष्टी सरकारी नोकरीमधून मिळतील, जॉब स्टॅबिलिटी, ते ह्या बँकिंग सेक्टर मधून मला भेटू शकेल. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळालो. पण तुम्हाला असं, म्हणजे मी बऱ्यापैकी आता आमचे मित्र काही मेकॅनिकल इंजिनियर आहेत, हे जे विद्यार्थी असतील हे विद्यार्थी बऱ्यापैकी RTO असेल तर गव्हर्नमेंट मध्ये यायचं असेल तर RTO सारख्याची प्रिपरेशन ते करतात. मला कधी असं वाटलं नाही का बाबा मी त्या क्षेत्रात गेलो पाहिजे, बँकिंग पेक्षा ते क्षेत्र थोडंसं वेगळं आहे? तर ऍक्च्युली RTOचं मला माहित होतं एक्झामचं, पण जसं मी ग्रॅज्युएट झाल्यापासून एकदा पण RTOच्या एक्झाम आलेल्या नाहीत. त्याचा सिलेबस थोडासा वेगळा पडतो आणि जे की मला एकदम झिरो पासून स्टार्ट करावं लागेल. म्हणून मी बँकिंग सेक्टरमध्ये ज्यात माझा इंटरेस्ट होता त्या सेक्टर निवडलं. थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड विषयी पण करू द्या, कारण बऱ्याच मुलांचा मेन इश्यू हा आहे की काही गोष्टी फॅमिलीमध्ये अशा असतात की ज्याच्यामुळे फुल टाइम ते प्रिपरेशन नाही करू शकत किंवा त्यांना खूप जास्त अडथळा येतात. तर फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे? तर जसं की माझ्या घरी आई वडील दोघे शेती करतात आणि आमच्या घरची परिस्थिती तशी खूप आर्थिक परिस्थिती खूप चांगली असं नाही. पण घरच्यांची इच्छा होती आणि वडिलांनी आणि आईनं म्हणजे कधीच माझ्या अभ्यासामध्ये कधीच खंड पडू दिला नाही. आणि त्यांच्या कष्टामुळे आज मी इथपर्यंत येऊ शकलो. त्याचं श्रेय पूर्णतः न जाता, जसं की मला जसा वेळ भेटेल मी गावाकडे गेलो तर मला शेतीमध्ये आवड आहे. मी शेतीमध्ये त्यांना जशी माझ्याकडून मदत करता येईल तेवढं. जिरायत असेल ना, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम्स येत असतात. शेती आमच्याकडे म्हणजे पाण्याचा थोडा इश्यू येतो, प्रॉब्लेम धाराशिव जिल्ह्यामध्ये काही भाग थोडासा पडतो. पण सध्या म्हणजे पाण्याचं. अच्छा. त्याच्यानंतर मला हे सांगा की बऱ्याच वेळेस तुम्ही पेपर दिले असतील, खूप सारे फेल्युअर आले असतील. तर हे जे तुमचं फेल्युअर असेल, हे फेल्युअरचे रिझन्स काय असतात नेमकी? बरेच जण मुलं पेपर देतात पण त्याचे रिझन्सच त्यांना सापडत नाही शेवटपर्यंत. त्याची रिझन नेमकी काय असतात? तर जसं की मी मागच्या 2 वर्षापूर्वी आलो होतो संभाजीनगरमध्ये मार्च 2024 ला. माझी बॅच अराउंड ऑक्टोबर 2024 ला संपली आणि तोपर्यंत RRBच्या काही एक्झाम झाल्या होत्या आणि बाकी प्री संपत आल्या होत्या सगळ्या. प्री मध्ये माझी अडचण येत नव्हती. RRB क्लर्कची पण प्री निघली होती, IBPS क्लर्कची पण प्री निघली होती. पण तेव्हा माझा GKचा अभ्यास, जनरल अवेअरनेसचा अभ्यास कमी पडत होता आणि जो की मी जास्त करत नव्हतं. त्याला जितकं पाहिजे तितकं महत्व दिलं गेलं नव्हतं आणि थोडंसं इंग्लिश माझं वीक असल्यामुळे
मी त्यावर पण फक्त क्वांट रेझिंगच्या कॉम्बोवरच मी जास्त भर देत होतो. अरे, आणि त्यामुळे माझ्या प्रीला तर मला काही अडचण आली नाही. पण मेन्स मध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा तिथे ऍक्च्युअली कमी पडलो. म्हणून त्या चुका मी दुरुस्त करायचा नेक्स्ट कॅलेंडर मध्ये ट्राय केला. आणि जसं की जनरल अवेअरनेसला मी ग्रुप डिस्कशन मध्ये बदललं. ज्यामुळे काय झालं, माझ्या वीक पॉईंटला मी स्ट्रॉंग पॉईंट करू शकलो. आणि बाकीच्या मित्रांच्या ग्रुपमुळे त्या गोष्टी मी एक्सप्लोर केल्या. मला इंटरेस्ट आला त्या गोष्टीमध्ये. आज जे काही मध्ये रिझल्ट आले त्यामध्ये खूप जास्त वाटा जनरल अवेअरनेस आहे. आणि परत इंग्लिशच्या पण मॉक टेस्ट ना मी सरांकडून, क्षिती सरांकडून त्या बॅच मध्ये ज्या गोष्टी झाल्या ते प्रॉपर नोट्स काढल्या आणि त्याचा ते अनालिसिस करून त्याचा पण खूप सारा फायदा झाला. मग फक्त एक्झामच टार्गेट केलं ते तुम्ही, ते तुमच्या वीक पॉइंट्स वर फक्त काम केलं. नाही सर, आधी मी पूर्ण सिलेबस कम्प्लीट केला, बॅच पूर्ण कम्प्लीट केली. त्यानंतर मॉक टेस्ट देतच होतो मी, पण आधी त्यानंतर प्रॉपर अनालिसिस होत नव्हतं. आम्ही ग्रुपमध्ये मॉक द्यायचे, त्याचं अनालिसिस करायचं. शरद सरने आम्हाला स्क्रीनवर, डिजिटल स्क्रीनवर आम्ही ते एकाने मॉक द्यायची आणि बॅकग्राऊंडला सगळे त्याचं म्हणजे आता मी रात्री पाहायचं होते तुमचं चालायचं स्क्रीनवरती त्या गोष्टी, तर त्याने खरं फायदा होत होता. सर 100% फायदा होतो. काय होतं, जेव्हा आपण एकटा स्वतःमध्ये मॉक देत असतो लायब्ररीमध्ये, तेव्हा काय करतो आपण, कधी कधी पॉज करतो आणि ज्यामुळे आपल्याला ते समजत नाही ऍक्च्युअल प्रेशर काय असतं एक्झाम मध्ये. पण जेव्हा आम्ही स्क्रीनवर मध्ये मॉक घेतो, ग्रुपमध्ये मॉक देतो ना, तेव्हा साईडच्या मुळे आपल्याला सगळे बघत असतात, ऑब्झर्व करतात. त्यामुळे थोडासा स्कोर कमी येतो, पण ठीक आहे, आपण त्या ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जे प्रेशर होतं त्याची सवय पडते आपल्याला. त्याच्यानंतर जे की तुमचं आता फेल्युअर मध्ये तुम्ही सांगितलं इंग्लिश आणि त्याच्यानंतर जीए मध्ये मला काम करायची गरज होती, त्याच्यावर मी काम केलं आणि त्याच्यानंतर एज भेटलं. नेमकी हे जे इंग्लिशची जी भीती आहे, ही इंग्लिशची भीती खूप जणांना आहे, फक्त तुम्हालाच नव्हती. ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये खूप जण असे आहेत की जे इंग्लिश मग मागे राहत आहेत. यांनी काय केलं पाहिजे नेमकं? सर इंग्लिशसाठी ना आपण काय करतो, फक्त म्हणजे आपण आपल्याकडून रोज पेपर वाचणं जर झालं नाही, आपण त्या गोष्टी, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट यायला पाहिजे ना, तर आपण त्या गोष्टी करत नाही. पेपर वाचला पाहिजे. त्यानंतर आपले बॅच कम्प्लीट झाल्यानंतर ते सगळे रूल लक्षात राहिले पाहिजे. पाठ नाही करायचे. जर आपण ते प्रॅक्टिस केली तर ते ऑटोमॅटिक आपल्याला लक्षात राहतात. जसं की आमच्या बॅच मध्ये शिंदे सरांकडून मी पूर्ण सगळी बॅच कम्प्लीट केली. त्यानंतर त्यांचे नोट्स चांगल्या प्रॉपर ठेवल्या आणि ते मेमोराईज करत राहिलो त्या गोष्टीचा. माझी थोडी वोकॅब्युलरी वीक होती, पण मी त्यावर पण काम करत गेलो. आणि जसं की ग्रुपमध्ये मॉक दिले तर स्कोर ऍक्च्युअली कमी येत होता. सरांनी सांगितल्याप्रमाणे अड्ड्याच्या क्विज ज्या 5-5 मार्काच्या, 5-5 मिनिटाच्या व्हायच्या, तिथून चालू केलं. स्कोर हळूहळू वाढत गेला आणि परत एकदा त्याचं प्रॉपर अनालिसिस झालं ना मॉक नंतर, त्याचा खूप जास्त फायदा झाला, कारण त्या चुका दुसऱ्या मॉक मध्ये झाल्या नाही. आणि याच्यामध्ये आता क्षितिज सरांचे मी पाहिलं ते मॉक दिल्यानंतर ते बऱ्याच वेळ 1-1 तास मुलांना तिथं देत आहेत, तर त्याचा कसा फायदा झाला तुम्हाला? तर त्या मॉकच्या अनालिसिस मुळे काय होतं, आपण कुठे चुकलं आणि 4 ऑप्शन पैकी आपल्याला जर समजा सर मॅच द कॉलम सांगतात की तुम्ही कसं रूल वापरून त्या गोष्टी इलिमिनेट करू शकता ऑप्शन, तर 2 ऑप्शन मध्ये आपल्याला कसं, जितके ऑप्शन आपण इलिमिनेट लवकर करू तितके हे आपले अँसर फास्ट येतं. आणि आपल्याला एखादा समजा पॅराजम्बल आला, त्या टाइम आपल्याला जास्त पाहिजे, किंवा पॅसेज आला, पॅसेजचं अंडरस्टँडिंग जरा जमलं नाही. आता ह्या वर्षीच्या मेन्स मध्ये थोडेसे रिडिंग कॉम्प्रेशन थोडे हार्ड आले होते, थोडं ते समजायला अवघड जात होतं. तरी पण डायरेक्ट तो पॅसेज स्किप न करता आपण त्याच्यातले 4-5 क्वेश्चन कसे मार्क घेऊ शकतो एक्स्ट्रा, तर त्या गोष्टी मला ते जमल्या. आयबीपीएस क्लर्क मध्ये मला इंग्लिशला कमी आले, पण त्याचा जो मला सेटबॅक भेटला तो मी आरआरबी क्लर्क मध्ये कम्प्लीट केला आणि तिथे मी चांगले मार्क मिळवू शकलो. दुसरी गोष्ट की क्वेश्चन सिलेक्शन किती महत्वाचं असतं हा सर, जसं एक्झाम मध्ये, कारण ह्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर क्वेश्चन सिलेक्शन महत्वाचं असतं का? 100% सर, क्वेश्चन सिलेक्शन क्वांट मध्ये, रिझनिंग मध्ये, तसं जीए मध्ये पण आपण सोपे सोपे क्वेश्चन आधी सोडवतो, ज्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. इंग्लिश मध्ये पण तसंच केलं, डायरेक्ट आरसीला किंवा पॅराजम्बलला टार्गेट न करता मिसलेनियस क्वेश्चन घेतले, सेंटेन्स रिअरेंजमेंटचे छोटे छोटे क्वेश्चन घेऊन तिथे आपल्या त्या क्वेश्चन पॅनल मध्ये जर आपल्या ते ग्रीन ग्रीन दिसलं तर आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि तो टाइमचा प्रेशर आपला कमी होतो. त्यामुळे रेड दिसलं टेन्शन आलं. रेट दिसल्यानंतर जितकं आपण जास्त स्किप म्हणजे फास्ट केलं ना, क्वेश्चन चुकण्याचे पण चान्सेस आहे. आणि जास्त सरने जसं सांगितल्याप्रमाणे अॅक्युरेसीवर जास्त भर दिला इंग्लिश मध्ये. आणि कधी असं झालं का, म्हणजे मी बरेच टायपिंगला ऐकलं, ते जो 3 मिनिटाचा टायमिंग असतो ते रेड रेड होत चालतो. रेड झाल्यानंतर कधी प्रेशर आलं का तुम्हाला? सर खूप जास्त प्रेशर आलं. जसं की मी आरआरबीपीओच्या प्रेला मी त्याच्या आदल्या दिवशीच एस बॅकलॉगची मेन्स देऊन आलो होतो. लगेच नेक्स्ट डेला माझा पेपर होता आरआरबीपीओ प्रेचा. आणि मी 20 मिनिटाचा आपला 25 मिनिटाचा सेक्शन होता रिझनिंगचा, एकही पझल बसला नाही वन गो मध्ये. तर मी परत परत गेलो माझा 33वा नंबर होता सिलॉकचा, तिथून मी चालू केलं. मला कळलं होतं माझ्या पझल मध्ये मी कुठली पॉसिबिलिटी रॉंग घेतली होती, तर ते मी गोष्टी इलिमिनेट केला. आणि प्रत्येक अँसर शीट मध्ये ना प्रत्येक पेजवर एकच पझल ठेवलं. त्यामुळे मला कळलं की मी परत मला ते स्टार्टिंग पासून पझल सुरुवात करायची, म्हणजे तिथे टाइम वाचला. तर हे क्वेश्चन सिलेक्शन खूप मॅटर करतं. त्याच्यानंतर स्वतःच्या चुका कशा इम्प्रूव्ह केल्या पाहिजे? ठीक आहे, चुका कळल्या, पण हे चुका इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय काय केलं पाहिजे? तर आपल्याला माहित असतं
तर जसं की मागच्या वर्षी जेव्हा बॅच चालू होती तेव्हा प्रीच्या मॉक देताना मला अडचण येत नव्हती. कारण मी कधी पण चालू केलं तर प्रीच्या मॉक पासून द्यायचं. ती जर मेन्सची मॉक द्यायची आली ना तर मला ती भीती वाटायची त्या तेवढ्या टाइम मध्ये ना आपले होईल क्वेश्चन कधी. होणार नाहीत. आणि मॉक मध्ये थोडेसे क्वेश्चन जास्त अवघड राहतात जे की ऍक्च्युअल एक्झाम मध्ये नसतात. म्हणून आपण त्याला जास्त मॉक मध्ये क्वेश्चन सिलेक्शन किंवा आपण एखादा क्वेश्चन 3 मिनिटात 4 मिनिटात जसा क्वेश्चन पझल करू शकतो. तिथे आपण जास्त टाइम दिला मॉक मध्ये तर आपलं तर ते नंबर ऑफ अटेम्प्ट जर कमी झाले तर आपला थोडा कॉन्फिडन्स लो होतो. पर्सेंटाईल वर थोडं लक्ष देणे मेन्सच्या मॉक मध्ये किंवा बाकीच्या क्वेश्चन सिलेक्शन आपण कसं कोणतं पझल स्किप करतो ह्या गोष्टी मॅटर करतात. आणि बऱ्याच जणांचा हा पण प्रॉब्लेम आहे. आता काउन्सिलिंगला बसल्यावर ह्या गोष्टी आमच्या लक्षात येतात. मेन इश्यू आहे की कधी-कधी काय होतं, मॉक दिल्यानंतर पर्सेंटाईल कमी येतं. येस. ते मुलाला टेन्शन येतं, की आता मॉकच द्यायचे नाही आपल्याला. आपल्याला टेन्शन पर्सेंटाईल ऑलरेडी कमी आहेत. अशा टायमिंगला कधी तुमच्या बाबतीत झालं का? पर्सेंटाईल कमी आलं, अचानक तुम्हाला असं वाटतं की यार मॉक देऊन काय उपयोग नाही. डिमोटिव्हेट होणे थोडक्यात. असं बऱ्याचदा झालेलं आता जसं की IBPS PO मेन्सचे ह्यावेळेस प्री निघली होती. मेन्स मध्ये फुल मॉक द्यायचं ना ते 2.5 तासाचं ते जास्त 3 तासाचं प्रेशर यायचं. परत इंग्लिशचं डिस्क्रिप्टिव्ह होतं त्याची पण जास्त भीती वाटायची. तर ते ओव्हरकम करण्यासाठी ना मग काय करणं ते मॉक सबमिट करणं एक ऑप्शन आहे. आपण काय करणं एखादा टॉपिक आहे आपलं बोट अँड स्टीम फॉन्टचे काही काही बेसिक टॉपिक आहे. ते जर आपले बेसिक क्लिअर असतील ना सर तर ते क्वेश्चन आपल्याला ऑटोमॅटिक म्हणजे तिथं आपल्याला सुटू शकतात. एखादा प्रॉपर DI घ्यायचा. DI 2-3 आहे ना त्यातलं प्रॉपर DIचं सिलेक्शन झालं मॉक मध्ये केलं ना आपला स्कोर वाढू शकतो. अच्छा. बेसिक किती महत्वाचं असतं? कारण बरेच जण डायरेक्ट कधी-कधी मेन्सला स्टार्ट करतात. तर मला मेन्स करायची. पण बेस किती चांगला असला तर बँकिंग मध्ये खरं तर आपण प्री मेन्स असं नाही केलं पाहिजे जे की मी पहिल्या वर्षी चुका केल्या. प्री मेन्स करण्यापेक्षा जर आपण सिलेबसवर भर दिला आता एखादा क्वेश्चन प्रीला तर येतो आपल्याला पण मेन्सला येत नाही. तर आपण त्याची मेन्स लेवलची जर व्हेरिएबल टाईप मध्ये फॉन्ट मध्ये प्रॅक्टिस केली किंवा कोडिंग डिकोडिंग टाईप मध्ये जर आपण त्यामध्ये रिझनिंग मध्ये पण प्रॅक्टिस केली समजा डिस्टन्स डायरेक्शन बेसिक येतं तर तेच बस फक्त ते कोडिंग मध्ये आपल्याला मेन्स मध्ये येणार आहे. सिलॉग येणार आहे रिव्हर्स सिलॉग येणार आहे. इंग्लिश मध्ये पण तसंच थोडेसे नंबर ऑफ क्वेश्चन वाढतील किंवा डिफिकल्टी लेवल वाढेल. थोडंसं वेगळं तेच असते फक्त थोडं लेव्हल वाढलेलं तर आहे. आपण ते सिलेबसला टार्गेट करून त्या बेसिक पासून ते केलं तर आणि सर पाढे खूप जास्त महत्वाचे आहे. जसं की आमची बॅच चालू असताना आम्ही सरनी पाढे उलटे सुलटे खूप असे बोलून घेतले होते आणि मला आता पण पाढे कसे पण विचारले तर मी तेवढं कॉन्फिडेंटली सांगतो पाढ्याचं खूप महत्व आहे. आपल्याला वाटेल की सिम्प्लिफिकेशन 10 येतात नाही सगळीकडे ते पाढे महत्वाचे पडतात आपल्याला. अच्छा. पाढे खूप महत्वाचे आहेत. स्क्वेअर क्यूब महत्वाचे आहेत. सगळेच अच्छा. हो सर. त्याच्यानंतर बरेच जण म्हणजे ते मोटिव्हेशनसाठी असेल किंवा काही असेल, पण एक वाक्य बऱ्याच जणांच्या तोंडातून ऐकायला भेटतं. सक्सेस वाले जे लोक असतील ते वेगळं काही नाही करत. तेच करतात फक्त प्रॉपर पद्धतीने करतात. हे खरंच इम्पॉर्टंट आहे. हो सर कारण 2024 ला तर मी प्रत्येक प्री पास झालो होतो प्रत्येक मेन्सला अपियर झालो होतो पण जे पाहिजे ते माझ्या हातात यश भेटत नव्हतं तर मला कळलं माझ्या चुका काय झाल्या मी गावाकडे गेलो होतो मागच्या वर्षी SBI ची मेन्स झाली नव्हती मला शरद सरनी बोलून घेतलं आणि आम्ही जे की भीत होतो एक्झाम मध्ये पझलला घाबरायचो किंवा त्यामध्ये मग सर आमची नवीन ऍक्टिव्हिटी चालू केली शरद सरने ग्रुपमध्ये तुम्ही बसून सॉल्व्ह करा थोडेसे स्टार्टिंगला क्वेश्चन अटेम्प्ट कमी होत्या पण तुमच्या ग्रुपमध्ये कॉन्फिडन्स येतात जसं काही माझ्या ग्रुपमध्ये ना ते माझ्या बॅचचे नव्हते आम्ही वेगवेगळ्या बॅचचे मिळून ग्रुप तयार झाला आणि तो एवढा ग्रुप प्रॉपर झाला त्यामध्ये आमचं GAचं प्रॉपर झालं अनालिसिस मॉक्स अनालिसिस झालं इंग्लिशच्या मॉक झाल्या इंग्लिशच्या क्विजेस झाल्या ऑनचे जे मला चॅप्टर स्ट्रॉंग होते ते मी दुसऱ्यांना सांगितले त्यांच्याकडून माझे चॅप्टर प्रत्येकाचे वेगवेगळे हा करून. त्याच्यामुळे माझा पण वीक पॉईंट माझे ते स्ट्रॉंग झाले जे माझे स्ट्रॉंग होते ते मी दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. आणि आता तुम्ही शरद सरचा उल्लेख केला. त्यांच्या खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी चालायच्या रात्रीच्या. आता मी पाहायचो. त्याच्यामध्ये तुमच्या स्क्रीनवरती मॉक असू द्या, त्याच्यानंतर ग्रुपचं तुमचं बसायचं तिथं. एक 8-9 जणांचा ग्रुप तुमचा मी पाहिलेला आहे. त्याचं डिस्कशन असं. रात्री तुम्ही 12-1 वाजेपर्यंत मला आठवतंय की ते आपले जुनी बिल्डिंग होती तिथं तुम्ही काम करत होता. तर ह्या ज्या गोष्टी असतील, ह्या किती इम्पोर्टंट असतो, ग्रुपचं महत्व किती इम्पोर्टंट असतं? तर माझ्या ह्या सक्सेसमध्ये मागच्या वर्षी जर मी जेव्हा बॅच चालू होती बॅच संपल्यानंतर मी काही कोणतीच ऍक्टिव्हिटी ग्रुपमध्ये करत नव्हतो ग्रुपमध्ये मॉक देत नव्हतो ग्रुपमध्ये डिस्कशन GAचं करत नव्हतो त्या सगळ्या गोष्टी मी ग्रुपमध्ये चालू केल्या आणि एक असताना आपल्याला जर एका सरची जर आपल्याला मार्गदर्शन टाइम टू टाइम भेटलं थोडंसं आपल्याला गायडन्स भेटलं जे की सर सगळ्यांना हेल्प करायचे सर विचारायचे आपुलकीने सगळ्यांचा अनालिसिस घ्यायचं तुम्ही कुठं वीक पडता तुम्ही काय केलं पाहिजे प्रत्येक वेळेस जसं माझा RRBPOचा इंटरव्ह्यू होता मी एवढी जास्त तयारी झाली नव्हती माझी तर कॉन्फिडन्स थोडासा लो होता मला वाटायचं जास्त टेक्निकल क्वेश्चन विचारतील आणि त्याच्या एक दिवस आधी मी सरकडे गेलो सरनी बरेच जनरल क्वेश्चन क्लिअर करून घेते आमची 5-6 वेळा मॉकची रिहर्सल झाली आणि मोस्ट ऑफ दी क्वेश्चन उद्या ते मॉक मध्ये विचारले गेले आणि त्याचा खूप जास्त फायदा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला आता 2 वर्ष मला वाटतं 2 वर्ष जॉब केला तुम्ही Yes. आणि त्या जॉबच्या नंतर तुम्ही बँकिंग सेक्टर निवडलं. तर त्याच्यानंतरही 2 वर्ष फेल्युअर आले तुम्हाला. 24 ला स्टार्ट केलं तर त्याच्यानंतर आता जवळपास 26 आहे. तर अपयशाची कधी भीती नाही वाटली का?
तर वाईट वाटतं खूप खूप वेळा असं डोळ्यात पाणी येतं की आपलं झालं नाही. आणि एसबीआय क्लर्क मागच्या वर्षी जास्त अपेक्षा होत्या, 3 मार्कांनी गेलं. पण मला वाटायचं की ऍटलीस्ट झालं तर प्रॉपर व्हायला पाहिजे, नाही तर वेटिंग मध्ये नसलं पाहिजे. आणि ते वेटिंग मध्ये राहिलं तर ते अर्ध सक्सेस कामाला येणार नाही. आपण तेवढं कॉन्फिडेंटली तयारी करत नाही. तसंच जुलैमध्ये मागच्या 2025 ला चालू केलं आणि ते हळूहळू त्याची एक आदत बनली. खूप साऱ्या मॉक दिल्या. ओली बोर्डचा पॅक घेतला, ते सगळा संपवला. असं प्लॅटफॉर्मचा नाही, मला फक्त ओली बोर्डच्याच मॉक द्यायच्या किंवा गाईडलीच्या द्यायच्या. कुठले पण मॉक दिले ना, त्याचा इंटरफेस जर आपल्याला चेंज झाला ना, थोडंसं आपल्या स्कोअरवर इम्पॅक्ट पडतो. आणि त्याने आपला इम्पॅक्ट नाही होऊ द्यायचा, तर आपल्याला ते प्रॅक्टिस राहिली पाहिजे. प्रत्येक याचं प्लॅटफॉर्मचं येस तुम्ही सर. घेतलेलं होतं. सगळ्या अड्डाच्या झाल्या, जे नॅशनल Guidely, प्लॅटफॉर्म आहेत. Facebook वगैरे येस, सगळ्यांचे. सगळ्यांच्या. मग ह्या तुम्ही दिवसातून किंवा किती कशा सोडवत होता? तर दिवसाला एक मॉक देत होतात की आठवड्याला एक मॉक देत होता? कसं होतं तर ते? सर आधी काय केलं, जेव्हा आम्हाला मेन्सची फुल मॉकची प्रॅक्टिस नव्हती, आणि डायरेक्ट आधी ह्यावेळेस सगळं कॅलेंडर म्हणजे चेंज झाल्यामुळे आयबीपीएसपीओ डायरेक्ट अगोदर आला होता. तर आधी काय केलं आम्ही, तर सेक्शनल मॉक द्यायला चालू केलं. सेक्शनल मध्ये खूप कमी स्कोर आला, सिंगल डिजिट पासून स्कोर चालू केला, पण तरी पण कॉन्फिडन्स लूज होऊ दिला नाही. मग त्यानंतर जे काही लोक प्रोबेबिलिटी टॉपिक सोडतात, मग त्याचे डीआय चालू केले. जे टॉपिक वीक होते, डेटा सफिशियन्सी, ह्या गोष्टी चालू केल्या. सर कोण प्रॉपर अनालिसिस घेतलं, आम्ही सरकडे जाणे, मॉक अनालिसिस करणे, शरद सरकडे सगळे गायडन्स घेणे, जे जे वीक पॉईंट आहेत, असा कॉन्फिडन्स भेटायचा त्यामुळे. तुम्ही आता जे उल्लेख केला कमर्शियल मॅथ्स की डाटा सफिशियन्सी याच्यामध्ये तुम्हाला अशी ठीक आहे मान्य तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहात, परंतु तुम्हाला भीती नाही वाटली का? बरेच जण त्याला हातच लावत नाही. हा सर, कसं राहतं एक्झाम मध्ये, आयबीपीएसपीओ किंवा आयपीएस क्लर्क मध्ये आपण फक्त ते मोठमोठ्या क्वेश्चन कडे डायरेक्ट आपलं लक्ष राहतो. रिझनिंग मध्ये पण बघा, पझल मध्ये ते पझल जर नाही बसलं तर आपले 1-1 मार्काचे क्वेश्चन, 2-2 मार्काचे सिंगल क्वेश्चन जास्त अवघड नसतात, तर त्याला त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नसतो. वेगळा. किंवा क्रिटिकल रिझनिंग, बरोबर. मी जास्त क्रिटिकल रिझनिंग वर पण भर दिला, ज्यामुळे मला ते पेपर मध्ये कॉन्फिडेंटली मी त्याचे आन्सर करू शकतो. ओके. त्याच्यानंतर प्रॅक्टिस बँकिंग मध्ये किती इम्पॉर्टंट असते? कारण आम्ही हे ज्यावेळेस सांगतो मुलांना, की एमपीएससी, युपीएससी ही रीडिंग बेस किंवा वाचनावरती जास्त चालते. पण ही जी सेक्टर आहे हे प्रॅक्टिसवर चालतं. तर हे किती इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस? तर प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. जर आपण एखादा टॉपिक एखाद्या सर कडून शिकल्यानंतर, तर त्या टॉपिकचे जर आपले नंबर ऑफ क्वेश्चन डोळे खालून गेले, तर आपण जर ग्रुप डिस्कशन केलं, त्यामध्ये रॅन्डम क्वेश्चन आपल्याकडे येतात, आणि जेव्हा तो आपण रॅन्डम क्वेश्चन सॉल्व्ह करू, ऍटलीस्ट ट्राय करू, प्रत्येक वेळेस आपल्याला जमणार नाही, पण जर आपला तो क्वेश्चन जमला किंवा आपण एक 90% जरी त्या क्वेश्चन कडे आपला तो सॉल्व्ह झाला, ते आपल्या एक कॉन्फिडन्स बूस्ट होतो. तेच असतं मॉक मध्ये किंवा मेन एक्झाम मध्ये ना, रॅन्डम क्वेश्चन येत राहतात, त्याला शिकण्याचा आपला अप्रोच डेव्हलप होतो. पण याच्यामध्ये अजून एक गोंधळ असं होतो, की पर्सेंटाईल इथं खूप चांगलं येतं प्रॅक्टिस. पण तुम्ही ऍक्च्युअल पेपरला गेल्यानंतर त्या हॉलचं टेन्शन नाही होत. बरेच जण विद्यार्थी असे, की त्यांना तिथं काय होतं काय माहिती. आता मी पाहिलंय, ते विद्यार्थी इथं खूप चांगला स्कोर करतात, ते तिथं गेल्यावर कमी स्कोर. हे का होतं? सर काय होतं, आपण एकतर खूप सारा क्राऊड बघतो, एक्झामच्या सेंटरच्या बाहेर जाताना बघतो, आपल्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स लो व्हायला जातो. यार एवढे सगळे आपले लोक कॉम्पिट करतायत, बरोबर. आणि परत तिथं एक्झाम मध्ये पण आपलं कधी कधी पीसी बंद पडतो, काही काही अशा गोष्टी होतात, आणि जे की आपल्याला नकळत आपण ज्या गोष्टीचं प्रेशर नाही गेला पाहिजे, थोडंसं रिलॅक्स बसलं पाहिजे. एक्झाम मध्ये गेल्यानंतर ना, कधी पण झालं थोडंसं लवकर गेलं पाहिजे आणि एकदम रिलॅक्स बसलं पाहिजे. आपण काय करतो, साईडच्या सोबत गप्पा मारणे किंवा तो इकडे तिकडे लक्ष देणे, जास्त विचार ओव्हर थिंक करतो, या गोष्टी केल्या नाही पाहिजे. त्याच्यानंतर मला हे सांगा, की विषय वाईज मला थोडंसं 1-2 मिनिटात सांगा. फॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश, जीए हे कशा प्रकारे तुम्ही केलं? तर क्वांट मध्ये जसं की माझं अरिथमॅटिक स्टार्टिंगला थोडंसं मला पण वीक होतं. मग मी पहिल्यांदा पूर्ण बॅच कंप्लीट केली. त्यासोबत सोबत त्यांच्या त्या टॉपिकच्या मॉक द्यायच्या, होमवर्क कंपल्सरी कंप्लीट केला. आणि जे स्टार्टिंगचे बेसिक माझं थोडंसं चांगलं होतं. बेसिकचे लेक्चर मला यायचे, पण तेव्हा मी काय केले, पाठ करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते क्विज देणे, ऍप मधून वेगवेगळ्या क्विज द्यायच्या, ते टाइम प्रेशर मध्ये सिम्प्लिफिकेशन आपल्याला येतं. 4 मिनिटात 3 मिनिटात लोक करतील, पण ते जर आपण अजून 1 मिनिट कमी कसं करता येईल, 10-10 सेकंद, 5-5 सेकंद कसे वाचवता येईल, युनिट डिजिटने कसं जाता येईल, हे वेगवेगळे अप्रोच डेव्हलप करत गेलो. आणि अरिथमॅटिक मध्ये फक्त प्रॅक्टिस, नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सोडवण्याचा प्रयत्न केला. कुठला पण प्लॅटफॉर्म असू द्या, कुठले पण पुस्तक असू द्या, त्यामुळे आपला एक कॉन्फिडन्स टॉपिक वाईज बिल्ड झाला. नेक्स्ट येतं रिझनिंग मध्ये. रिझनिंग मध्ये काय करायचं, मी स्टार्टिंगला पॉसिबिलिटी घ्यायचो नाही. जसं की आपलं एका पॉसिबिलिटी मध्ये घेतलं आणि ते बसून जायचे ते पझल. ऍक्च्युअल मेन एक्झाम मध्ये ना, त्या प्रेशरमुळे कदाचित नाही बसणार आहे. जे की कंपॅरिझन ऑफ रँक असतं, काही काही छोटे छोटे असतात पझल, पण ते आपल्याला त्रास जास्त देतात. त्यामुळे मग मी काय केलं, 2 पॉसिबिलिटी मध्ये जास्त पॉसिबिलिटी घेत राहिलो, तर आपला त्यामुळे टाइम जास्त जाईल. मिनिमम 2 पॉसिबिलिटी फ्रीला तर ठीक आहे, आणि त्यामुळे आपण वेगवेगळे अप्रोच शिकणे. तर आणि इंग्लिश मध्ये मी काय केलं, मला पेपर वाचायची हॅबिट जास्त नव्हती, तर मी माझे रूल स्ट्रॉंग केले, आणि त्यानंतर मी मिसलेस वर जास्त भर दिला. परत पॅराजंबल मध्ये फर्स्ट आणि लास्ट सेंटेन्स, जसं की सर कनेक्ट करून सांगतात, रूल वापरून पण तिथे वापरले गेले. परत आरसी मध्ये जे जे स्टोरी बेस्ड पॅसेज आहेत, तर प्रॉपर एकदा वाचणे, त्याचं अंडरस्टँडिंग करणे, आणि त्यातले जे ओकॅप टाईप मध्ये जे क्वेश्चन येतात, जे आपल्याला माहिती
असे क्वेश्चन कलेक्ट करत करत आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ही जी टीए मध्ये सर आम्ही नॅशनल लेवलचे 2-3 सोर्स वापरून ते म्हणजे एका सोर्स मधून काय होतं ते आपलं तेवढं लक्षात म्हणजे प्रॉपर येणार नाही. तर त्यामुळे 2-3 सोर्स जर तुम्ही रेफर केले तर त्यामुळे आपल्या जीएचा त्याचा इंटरेस्ट पण वाढतो. ग्रुपमध्ये काय करायचं उलटे क्वेश्चन आपण क्विज तयार करणे, स्वतःच बनवायची. स्वतःच बनवणे किंवा वेगवेगळ्या ग्रुपवरचे टेलिग्राम क्विज अटेम्प्ट करणे. त्यामुळे काय होतं फक्त क्वेश्चन नाही पाठ करायचा. ते जे त्यामध्ये जे साईड बाय डिटेल्स असेल ना साईड थोडीशी थोडीशी information इन्फॉर्मेशन वेगळी त्या इन्फॉर्मेशनचा खूप सारा जास्त पाहिजे झाला. आणि ते जे डिस्कशन करायचो ना ऍक्च्युअल एक्झाम मध्ये ना कधी कधी क्वेश्चन थोडासा बघितला की ऑप्शन थ्रू आपल्याला लगेच लक्ष यायचं हा बाबा आपण हा ऐकलेलं question आहे. केलेला आहे ऐकलेला आहे. बरं. त्याच्यानंतर बऱ्याच मला असं वाटतं 1-2 इंटरव्ह्यूला पण होते तुम्ही. येस मॉकला पण आले होते. हो. पण आता ऑफिसर नाही होऊ शकले. तर याच्या पुढचं टार्गेट काय असतं? टार्गेट आता सध्या तर आरबी असिस्टंट आहे आणि त्याचं नाबार्डी नाबार्ड डीएचा पण पेपर चांगला गेलाय. रिझल्ट पेंडिंग आहे त्याचा. सर आता नेक्स्ट एक्झाम रेग्युलेटरी बॉडी इन्शुरन्सच आहे आणि पीओच्या ह्यावेळेस अटेम्प्ट देणं आहे. आणि जॉईन काय करणार? जॉईन युनियन बँकच करायचं विचारायचं नॅशनलाइज नॅशनल बँक. ओके. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न. या सगळ्या सक्सेसमध्ये म्हणजे मी पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो, की तुमची प्रॅक्टिस, तुमचा ग्रुप, तुमचे शरद सरांनी घेतलेली प्रॅक्टिस असते. तर ह्यामध्ये शिक्षकाचा रोल कसा राहील? तर शिक्षकाचा रोल खूप महत्वाचा आहे कारण मी तर प्रॅक्टिस तर पहिल्या वर्ष जेव्हा आलो होतो तेव्हा पण प्रॅक्टिस खूप जास्त केली होती. माझा कॉन्फिडन्स थोडासा लो असायचा हं. किंवा मेन एक्झाम मध्ये पजलला भीती वाटायची. तर ते आपण जर शिक्षकासोबत जसं की सगळ्या शिक्षक फॅकल्टी सोबत आपण कनेक्टेड राहिलो, टाइम टू टाइम काउन्सिलिंग घेतली, आपले टॉपिक जे वीक होते त्याला आपण स्ट्रॉंग मध्ये केलं, तर त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याचा जो फायदा आहे ना ऍक्च्युअल एक्झाम मध्ये 100% होतो आपल्याला. आणि शेवट जाता प्रश्न माझा, की हे सगळे यश भेटल्यानंतर घरी सगळं स्वागत झालं असेल, सगळ्या गोष्टी झाल्या असतील. हे जे गव्हर्नमेंट जॉबचं जे गावाकडचं वातावरण असतंय, ते आम्ही अनुभवलेलं आहे आणि ते आता तुम्ही अनुभवताय. तर नेमकी हे गावामध्ये कसं वातावरण? सर जसं की मी मागच्या जुलैपासून मी घरी गेलोच नव्हतो आणि मी ठरवलेलं की आपल्याला मागच्या वर्षी जे फेल्युअर आले त्यात आपण स्वतःमध्ये बदल करून आपण इथून पोस्ट घेऊन जायची. जे की नशिबाने माझं ते झालं. मी मेहनत पण केली. सगळ्यांच्या साथीदाराने माझं ते म्हणजे जे माझं स्वप्न होतं ते ऍक्च्युअली मध्ये पूर्ण झालं आणि डायरेक्ट मी घरच्यांना रिझल्ट न सांगता सरप्राईज देऊनच ते मी रिव्हील केलं माझं ते जॉब झालेलं. आणि शेवट एक पॉइंट राहिला होता. जाताना ॲक्सिडेंट झालता. म्हणजे हे खूप भयानक गोष्ट आहे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच परिस्थितीत तुम्ही पेपरला गेले. नेमकी ही परिस्थिती कशी होती? कारण हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. सर 7 डिसेंबरला मी आरआरबी प्रीचा एक्झाम जाताना मोठा नाका ब्रिजवर माझा ऍक्सिडेंट झाला होता टू व्हीलर जाताना हं. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी बेशुद्ध पडलो होतो. हं. साईडच्या लोकांनी मला पाणी मारून उठवलं आणि जेव्हा मला शुद्ध आले तेव्हा ऍक्च्युअली माझा एक पाय कामाला म्हणजे काहीच चालू शकत नव्हतो. मग माझ्या मित्रांना बोलवलं. अविनाश बाकीच्या सगळ्या लोकांनी त्यांनी तिथे रिक्षात घेऊन गेले. त्या सगळ्यांचे जी साईडचे लोक होते सगळ्यांचा प्रयत्न होता की ह्याला हॉस्पिटलमध्ये आधी घेऊन चला. म्हणजे पूर्ण डाव्या साईडला लागलं होतं. पण मी आधी बघितलं माझं डोकं ठीक आहे, माझा उजवा ठीक आहे. काही पण झालं तर मला कारण मी मॉकची खूप जास्त तयारी केलेली, स्कोर चांगला आहे त्याचा. काही पण झालं तर मला एक्झाम मिस करायची नव्हती. तर मी स्वतःची मनामध्ये एक जिद्द ठेवली आणि मला फक्त घेऊन चला म्हणलं एक्झाम सेंटरला. बाकीचं मी हँडल करतो म्हणलं. ते घेऊन गेले आणि माझा पेपर सेकंड फ्लोअरला आला आणि तिथे मला पायऱ्या मी चढू शकत नव्हतो टीसीएस आयनला. तर तिथल्या सिक्युरिटी गार्डने मला उचलून घेऊन गेले आणि पेपरमध्ये जेव्हा मी एंटर केलं होतं हॉलमध्ये तेव्हा सगळं समजत नव्हतं. माझे शर्ट फाटला होता आणि सगळं म्हणजे माझ्या रक्त येत होता. गुडघ्याला पण लागलं होतं. चालता येत नव्हतं. त्यांनी मला कसं रजिस्ट्रेशन करून तिथपर्यंत घेऊन गेले. म्हणलं तर इथपर्यंत आपण आलो तर आपल्याला ही पोस्ट भेटलीच पाहिजे. मग फक्त मी माझं 100% द्यायचा ट्राय केला आणि त्या आरआरबी क्लर्कला कसे सगळे आउट ऑफ अटेम्प्ट करतात, टाइम बोलतात. त्या दिवशी माझा ह्या सगळ्या त्रासामुळे म्हणजे डाव्या साईडला जरी लागलं होतं, सगळ्या गुडघ्याला लागलं होतं, हाताला लागलं होतं, पेन करत होतं माझं पेपरमध्ये चालू असताना. पण मी जिद्द सोडली नाही आणि मी चालू ठेवलं आणि नंतर मला कळलं माझा पेपर ठीकठाक गेला असं वाटलं. पण मी म्हणलं मी एक्झाम दिली हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे आणि नशिबाने फक्त जेवढा कट ऑफ होता तेवढ्या प्री निघली आणि म्हणून मी थोडासा म्हणलं होईल नाही होईल या शंकेमध्ये होतो. पण शेवटच्या आठवड्यात पण तितकं जेव्हा रिझल्ट आला आरआरबी क्लर्कचा प्रीचा तेव्हा मला तिथंच इंटरव्ह्यू होता, सगळी तयारी मिक्स होती. पण मी म्हणलं जास्त टेन्शन नाही घ्यायचं, आपण एवढी तयारी केलेली आहे तर ते होऊन जाईल. जस्ट फक्त माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि अनरिझर्व कॅटेगरी मधून माझा तो नशिबाने पेपर निघला आणि मी 100 जागा होत्या. महाराष्ट्रातून भरला तुम्ही आरआरबीचे दोन्ही पेपर. तर मला वाटत होतं की होईल नाही होईल पण म्हणलं जे होईल ते महाराष्ट्रातून भेटलं ठीक, नाही भेटलं तरी आपल्याला काही गम नाही. आपण ते आधी फॉर्म भरताना ते केलं होतं. तर हे मनामध्ये जिद्द होती आणि खूप म्हणजे मी माझ्या फोनला स्टेटस ठेवलं होतं. माझी प्री फक्त निघावी एवढं वाटत होतं.
माझी सगळ्या प्री मार्जिन निघायच्या. पण ही पहिलीच एकमेव प्री होती जी फक्त कट ऑफला जेवढे पाहिजे होते तेवढेच माझे मार्क निघले होते आणि मेन्स मध्ये मी लीड घेऊन निघलो. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला 4-5 गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की जी शेवटच्या पॉइंटवरून आपल्याला कळते, की सर माझं डोकंच दुखतंय, सर हेच होतंय, तेच होतंय, त्याच्यामुळे मी पेपरला जातच नाही. ह्या गोष्टी सांगू नका. जर आपल्याला तिथपर्यंत जायचं असेल, तर त्या गोष्टी काहीही असेल, तर मी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी करेल. त्याच्यासाठी जिद्द पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट असेल. दुसरा त्यांच्या पॉडकास्टमधून आपल्याला एक गोष्ट घ्यायची ती म्हणजे त्यांचं सातत्य. कारण ज्या माणसाने 2 वर्ष प्रायव्हेटमध्ये जॉब केला, त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर निवडलं. त्या बँकिंग सेक्टरमध्ये निवडत असताना त्याच्यामध्ये आपापल्या चुकांवरती काम करून ते सातत्य ठेवलं. त्याच्यानंतर यश भेटलं. तिसरी सगळ्यात महत्वाची जी आम्ही प्रत्येक वेळेस काउन्सिलिंगमध्ये सांगत असतो, सिलॅबस वरती कमांड आणा. कुठलीही प्री मेन्स करू नका. आपल्याला मेन आहे सिलॅबस. सिलॅबस केला, गरज लागत नाही वेगवेगळ्या बॅचेस परचेस करण्याची. प्रॉपर सिलॅबस वरती कमांड आणा, तुम्ही तुमचं यश मिळवू शकता. चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असेल, तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्वाची असेल. कारण इथं रीडिंग बेस तुम्हाला जायचं नाहीये. इथं प्रॅक्टिस बेस जायचं आहे. कारण क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे विषय प्रॅक्टिसचे आहेत, तर हे प्रॅक्टिसनेच जमणार आहेत. आपल्या चुकांवरती काम केलं पण प्रॅक्टिसच नाही केली, तर तिथं यश भेटणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी या पॉडकास्ट मधून सगळ्यात महत्वाच्या असतील आणि भविष्यात आम्हालाही प्रदीप सर हे रेग्युलेटरी बॉडीमध्ये दिसतील. कारण त्यांचा अभ्यास जर पाहिला तर ते खूप चांगला असा अभ्यास, कारण त्यांचा ग्रुप मी स्वतः जवळून पाहिलेला आहे. त्या ग्रुपमध्ये एकही असं टाइमपास करण्यासाठी नव्हते. सगळे प्रॉपर पद्धतीने स्टडी करणारे लोक होते. त्याच्यातलं हे पहिलं यश आहे. नक्कीच पुढच्या जो ग्रुप असेल तिथं सक्सेस झालेले असतील. भविष्यात तुम्ही रेग्युलेटरी बॉडीमध्ये दिसताल आणि तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप संकल्प टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू संकल्प टीम आणि थँक्यू माझ्या आई वडिलांना त्यांनी माझ्या अभ्यासामध्ये प्लस अडथळा येऊ दिला नाही. आणि थँक्यू माझ्या सगळ्या मित्रांना जे माझ्या यशामध्ये वाटी साक्षीदार आहेत. थँक्यू.